चर्चा. आमचा आजचा प्लॅन आहे की फुकेट थोडं फिरायचं. इथं बऱ्याच गोष्टी आहेत बघण्यासारख्या मुलांबरोबर आणि पेरेंट्सबरोबर. तर आम्ही आज ते करणार आहोत. आज आम्ही सकाळी जरा उशिराच उठलो कारण का रात्री उशिरा झोपलो आम्ही. आम्हाला झोपायला 1-2 वाजले होते काल रात्री. थोडासा टाईम डिफरन्समुळे थोडासा प्रॉब्लेम होतो आहे. तर उठलो मी 9 वाजता. ब्रेकफास्ट केला. आमच्या हॉटेलमध्ये ब्रेकफास्ट इन्क्लुडेड आहे. आम्ही ब्रेकफास्ट केला. मी ब्रेकफास्टचा व्हिडिओ काढायचा आहे मला, पण तो राहतो आहे सारखं काढायचा. मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की काढेन. तर आज आमचं प्लॅन आहे की आम्ही टायगर किंगडमला जाणार आहोत आणि थोड्या आणि आजूबाजूच्या गोष्टी आहेत त्या बघणार आहोत. आत्ता आम्ही आलो आहोत वाटकाठूला. हे गौतम बुद्धांचं मंदिर आहे इथे. आम्ही तेच बघायला आलो आहोत. आर्किटेक्चर अगदी सुंदर आहे आणि असं गोल्ड रेड कलरमध्ये असं मंदिर आहेत. एकच नाही आहे, इथं बरीच मंदिरं आहेत एका ठिकाणी आणि मी सगळ्याचा व्हिडिओ काढून दाखवणारच आहे. पण अगदी छान आहे, शांत आहे. अशी मोठी मोठी झाडं लावलेली आहे इथे. हे बघायला अगदी छान वाटतंय. इथे एक संगमरवराचं सुद्धा मंदिर आहे. मी ते सुद्धा व्हिडिओमध्ये दाखवतेच. अशी चालायला एक छान वाट आहे. मला इथं आल्यानंतर आमच्या गोव्याच्या मंदिरामध्ये आल्यासारखं वाटतंय फॉर सम रिझन. कारण अशीच असतात गोव्याची जी छोटी छोटी मंदिरं असतात छोट्या छोट्या गावामधली ना, ती अशीच असतात. मला इथं चालल्यासारखं वाटतंय. ते अराउंड 70 इयर्स जुनं आहे. पण आतमध्ये जी बुद्धांची मूर्ती आहे ती त्यापेक्षा कितीतरी जुनी आहे. श्राईन आहे विच इज ओल्डेस्ट ऑन द आयलँड. आणि असं मानलं जातं की तो जो श्राईन आहे दॅट इज अ बर्थ प्लेस ऑफ. इथे जे एक व्हेजिटेरियन फेस्टिवल असतो फुकेटचा, त्याची ती बर्थ प्लेस आहे असं मानलं जातं. आता आम्ही पोचलो आहोत टायगर पार्कला. इथे तुम्ही वेगवेगळ्या टायगर्सबरोबर इंटरॅक्ट करू शकताय. आम्हाला रिसेप्शनमध्ये त्यांनी भरपूर इन्फॉर्मेशन दिली. प्रत्येक टायगरच्या साईजनुसार म्हणजे त्याच्या तो किती मोठा आहे याच्यानुसार तुम्ही पॅकेज घेऊ शकता. तुम्ही जर लहान मुलांसोबत जात असाल तर बघा, चेक करा की कुठल्या वयापर्यंत तुम्हाला लहान मुलांना इथं आणणं शक्य आहे. आम्ही छोट्या मुलांबरोबर आम्ही पूर्ण फॅमिलीचं पॅकेज घेतलं कारण आम्ही लहान मुलांबरोबर जात होतो. हा छोटासा हा मोठा टायगर दिसतो इथे. हा मोठा टायगर आहे, सो आम्ही हे पॅकेज घेतलं नव्हतं. आम्ही लहान मुलांबरोबर जात होतो, आम्ही छोट्या टायगरचं पॅकेज घेतलं होतं. तर माझ्या मुलांनी टायगरला हात वगैरे लावला. इथे 2 टायगर्स होते. एक फिमेल टायगर जी होती, जी बहीण होती या टायगरची, ती फार ॲक्टिव्ह होती. ती अशी उठत होती आणि थोडंसं डरकाळ फोडत होती. सुरुवातीला थोडी भीती वाटली, पण एवढं काही भीतीदायक वाटलं नाही मला. तर तुम्ही जर फुकेटला जात असाल तर हे तुमच्या आयटनेवरती नक्की घाला.
आम्ही आता वाटचोलावमध्ये आलो आहोत. इथे एक खूप मोठं बुद्धांचं टेम्पल आहे. माझ्या मागे दिसते तेच. मी याचा एक सेपरेट व्हिडिओ काढून यानंतर घालणार आहे. सो हे आहे आणि हे एवढा पूर्ण मोठा एरिया आहे आणि ते वेगवेगळे टेम्पल्स आहेत इथे. हे टेम्पल जे आहे ते अर्ली 1900मध्ये बिल्ड केलं होतं आणि इथे एक रेबेलियन झालं होतं त्यावेळी. तर त्या रेबेलियनमध्ये जे लोक जखमी झाले होते त्यांना इथं आसरा दिला होता. वाटचोलांगमध्ये एक 60 मीटर हाय जेटी आहे, म्हणजे असं मोठा टॉवर आहे तो दिसतोय. त्या टॉवरमध्ये आहे. तर ह्या टॉवर हा का बांधला होता याची एक हिस्ट्री आहे. ज्यावेळी लॉर्ड बुद्धा पास्ट अवे त्यावेळी त्यांचे 8 रेलिक्स भारताच्या 8 किंगडममध्ये दिले होते, प्रत्येक किंगडममध्ये दिले होते. आणि 1991मध्ये फुकेटचे जे लीडर होते त्यावेळी त्यांनी एक रेलिक त्यांचं श्रीलंकेमधून परत आणलं आणि ते रेलिक प्रिझर्व करण्यासाठी त्यांनी हा मोठा टॉवर बांधला. तो रेलिकचा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवला आहेच. हा व्हिडिओ मी इथेच थांबवते. पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे फुकेटचा बिग बुद्धाचा स्टॅच्यू आणि फुकेटचं ओल्ड टाउन आणि थाय मसाज. सो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हाला आणखी काय बघायचं असेल और तुम्हाला काही ह्या व्हिडिओबद्दल म्हणायचं असेल तर मला कॉमेंट्समध्ये नक्की कळवा. बाय.